आजचा दिवस महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाचा आहे। राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी आजच्या दिवसाचं महत्त्व वेगळे। अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे। ज्या क्षणाची तमाम मराठी माणसाला प्रतीक्षा होती तो क्षण आलाय। कारण आज तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर येणार आहेत। राज्य सरकारने हिंदी भाषेचे दोन्ही GR रद्द केल्यानंतर त्याचा जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित विजय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। मुंबईमध्ये वरळीमधल्या NSCI डोम इथे मराठी शक्तीचं दर्शन घडवलं जाणार आहे। यावेळी एकच अजेंडा मराठीचा झेंडा म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांची तोफ आज धडाडणार आहे। मराठीच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच मंचावर येत असल्यानं या मेळाव्यामध्ये ते काय बोलणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मुंबईच्या वरळी डोम मध्ये आज ठाकरेंचा विजय मेळावा होणार आहे आणि हा कुटुंबाचा मेळावा आहे, हा विजयोत्सव आहे आणि हा आनंद मेळा आहे अशी भावना मनसे आणि शिवसेनेनं व्यक्त केलेली आहे। तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या या विजय मेळाव्याची उत्सुकता आहेच आहे। मात्र त्याचबरोबर देशाच्या राजकारणासुद्धा मध्ये आजच्या या मेळाव्यामध्ये सगळ्यांचंच लक्ष आहे। आज या मेळाव्यामध्ये काय घडतं आहे, त्यामध्ये या भाषणांमध्ये आज नेमक्या काय घोषणा होतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण हा केवळ कौटुंबिक सोहळा किंवा मराठी माणसांनी एकत्रित येण्याचा क्षण नाहीये, तर काही राजकीय समीकरणं नव्यानं होऊ घातलेली आहेत आणि त्या दृष्टीनं आजचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मुद्दा फक्त मराठीचा नाहीये, तर नवीन येणाऱ्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणारा सुद्धा हा आजचा मेळावा असू शकतो। राज्याच्या या विजयोत्सवाच्या भाषणामध्ये हे दोन्ही बंधू काय नेमकं बोलतात, काय नेमकी मराठी माणसांना साथ घालतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी आणि सुरुवातीलाच आपण जातोय आमचे प्रतिनिधी या संपूर्ण मेळाव्यावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यासाठी आपण आधी जातोय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, वरळीमध्ये आज हा मेळावा होणार आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। त्या दृष्टीनं रंगीत तालीम सुद्धा काल झालेली आहे। काय नेमकं आज सकाळी 7 वाजता वातावरण दिसतंय? अनुपमा, खरं तर जसं तुम्ही सांगितलं की केवळ मराठीचा मुद्दा नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा हा आजचा जो काही इव्हेंट आहे तो खूप मोठा आहे। मी सध्या वरळी डोमच्या बाहेर आहे। वरळी डोमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं, आपण जसं आता दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। आवाज मराठीचा निमंत्रक उद्धव ठाकरे असं एका बॅनरवरती लिहिण्यात आलंय, तर दुसऱ्या बाजूला जो बॅनर आहे त्यावरती आवाज मराठीचा निमंत्रक राज ठाकरे अशा प्रकारची बॅनरबाजी ठाकरे बंधूंच्या नावाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर आपण सद्यस्थिती पाहिली तर हळूहळू करून आता काही वेळातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील, पदाधिकारी असतील किंवा राज्यभरातून विविध ठिकाणाहून जे पदाधिकारी या मेळाव्याला बोलवण्यात आलेले आहेत त्यांची आता एक एक करून या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होईल। अद्याप तरी कुणीही इथं आलेलं नसलं तरी सुद्धा काही वेळामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल या ठिकाणी सुरू होईल। त्यानंतर 10च्या सुमारास जो मुख्य कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होईल आणि अंतिमतः भाषणांची सुरुवात होऊन आधी राज ठाकरे आणि मग उद्धव ठाकरे असा भाषणाचा क्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा मेळावा हा निश्चितच खूप मोठा आणि ऐतिहासिक असं म्हणावं लागणार आहे। कारण आपण पाहिलं असेल सगळ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे की 20 वर्षांपूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात फूट पडली। राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्षाचा झेंडा उभारला आणि मनसेची स्थापना महाराष्ट्रात झाली। त्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा झाली, मात्र तसं होऊ शकलं नाही। 2014 आणि 17 मध्ये त्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला यश मिळालं नव्हतं। मात्र अंतिमतः आजच्या या मराठी GRच्या माध्यमातून हे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि हे समीकरण कुठपर्यंत जाते, कारण येत्या काळामध्ये महापालिकेच्या सुद्धा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मुंबई MMR रिजन मधलं मुंबई आणि या सगळ्या भागातलं मराठी मतांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते कुठेतरी राज आणि उद्धव यांच्या भांडणामध्ये विभागलं जात होतं। 2009ला महायुतीचे सर्व उमेदवार लोकसभा निवडणुकीत हे सगळे राजकीय तपशील मला आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत। मात्र त्याचबरोबर आज खरं तर उत्सुकता आहे ती मुंबईमधल्या एकंदरीतच या संपूर्ण राजकीय वातावरणाची। काय नेमकं सध्या शिवतीर्थवर चाललेलं आहे, मातोश्रीवरून उद्धव ठाकरे कधी निघणार या सगळ्याच बाबतची उत्सुकता आहे आणि ते सुद्धा तपशील आपण जाणून घेणार आहोत। ओम, तुमच्या मागचंही वातावरण आम्हाला बघायचंय। वरळी डोम इथे कशा प्रकारे नेमकी तयारी झालेली आहे